फ्रेंड्स, आज मी तुम्हाला न हटता पालकाची रस्सा भाजी कशी बनवायची हे रेसिपी दाखवणार आहे। व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका। ज्यांना पालक आवडत नाही ते अशा प्रकारे भाजी बनवून पहा, खूप छान भाजी तयार होते आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। टेस्टला म्हटलं तर खूप छान ही भाजी लागते आणि तुम्ही भाकरी बरोबर सर्व करू शकता। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। एक गड्डी पालक इथे मी निसून घेतली आहे। आता पाणी गरम करण्यासाठी ठेवला आहे। पाण्याला उकळी आली की पालक यामध्ये घालून घ्यायची आहे। 10 मिनिटं तरी आपण ही पालक शिजवून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये। झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने छान अशी पालक यामध्ये डीप करून घ्यायची आहे। 7 मिनिटं मी पालक इथे छान शिजवून घेतली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही पालक एका पातेल्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये काढून घ्यायची। असे केल्याने हा जो पालकाचा रंग आहे तो चेंज होत नाही आहे, तसाच राहतो। 10 मिनिटं इथे मी थंड पाण्यात पालक ठेवली होती। आता मिक्सर जार घ्यायचा, त्यामध्ये ही पालक घालून घ्यायची। एक टोमॅटो टाकायचा, ह्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। इथे जर तुम्ही हिरवी मिरची वापरणार असाल तर वापरू शकता। 2 ते 3 आल्याचे तुकडे टाकायचे। इथे मी लाल मिरची वापरणार आहे, त्यामुळे ह्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली नाही। तर पहा, अगदी बारीक अशी पेस्ट इथे मी तयार करून घेतली आहे याची। हिरवी मिरची माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी इथे लाल मिरची वापरणार आहे। लगेच भाजी बनवायला घेऊया। 2 ते 3 चमचे कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे। तेल थोडेसे गरम झाले की 1 चमचा जिरे घालायचे, 1 कांदा घालायचा। छान कांदा ह्यामध्ये परतून घ्यायचा। थोडासा लालसर कलर येईपर्यंत छान कांद्याला परतून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये घालायचे 1 चमचा बेसन पीठ। 2 चमचे बेसन पीठ तुम्ही जरी वापरले तरी काही हरकत नाही। मंद गॅसवर बेसन पीठ छान खमंग भाजून घ्यायचे आहे। याचा खूप छान सुगंध दरवळतो। यानंतर ह्यामध्ये घालायचे सुके मसाले। पाव चमचा ह्यामध्ये मी घालते हळद। 1.5 चमचा इथे मी वापरणार आहे लाल मिरची पावडर। गरम मसाला मी इथे वापरणार नाही। तुम्हाला जर गरम मसाला वापरायचा असेल तर लाल मिरची पावडर कमी टाकायची। लाल मिरची पावडर जर टाकायची नसेल तर हिरवी मिरची तुम्ही पालक बारीक करताना त्यामध्ये घालू शकता। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। छान आता यामध्ये मिक्स करायचं सर्व मसाले। बेसन पीठ टाकताना गॅस अगदी आपल्याला मंद आचेवर करायचा आहे। तर पहा, छान भाजीला कलर आलेला आहे। आता भाजीचा कलर चेंज होणार आहे, कारण मी इथे लाल मिरची पावडर घातली आहे। आता आपण केलेली पालकाची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची। या प्रकारे तुम्ही नक्की भाजी करून पहा, इतकी छान भाजी तयार होते आणि अजिबात कुकरला लावायची किंवा हाटून भाजी करायची गरज पडत नाही। छान ही पालकाची पेस्ट मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची। त्यानंतर मिक्सरमध्येच पाणी घालून मी यामध्ये 1.5 वाटी पाणी घालणार आहे। तुम्हाला जशी भाजी लागते पातळ घट्ट त्यानुसार यामध्ये पाणी घाला। इथे तुम्ही पाणी थंड वापरले तरी चालेल। आता छान प्रकारे परत एकदा पाणी ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं। तर पहा, अशीच मला कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची, त्यामुळे अजून पाणी यामध्ये मी घालणार नाही। भरपूर अशी आता मी ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेते। 5 ते 10 मिनिटं छान ही भाजी आपण उकळी काढून शिजवून घेणार आहोत। छोट्या चमच्याने अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची, पूर्णपणे ऑप्शनल आहे। आवडत नसेल तर घालू नका। आता छान उकळी आलेली आहे भाजीला। आता अजून 5 मिनिटं मंद गॅस करून आपण भाजी शिजवून घेणार आहोत। तर पालकाची रस्सा भाजी तयार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा। माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।